तुम्हालाही असं वाटतं का की काही लोक आपल्याला मानसिक दृष्ट्या थकवतात? जणू त्या लोकांचं अस्तित्वच आपल्यासाठी त्रासदायक वाटतं. असे हे टॉक्सिक पीपल म्हणजेच विषारी लोक, अशा या विषारी लोकांमुळे नकळत आपल्या जीवनात ते लोक येतात, आपलं मानसिक आरोग्य बिघडून जातात. काही लोक असे असतात ते आपल्या घरामध्येच असतात, आपल्या आजूबाजूलाच असतात. मग अशा लोकांच्या काही सवयी, काही स्वरूप जे आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. अशा लोकांच्या काही सवयी असतात, त्याचे आपल्यावर होणारे परिणाम, मग या परिणामांपासून किंवा या सवयींपासून स्वतःला दूर कसं ठेवता येईल, अशा या विषारी लोकांपासून आपल्याला स्वतःला कसं दूर ठेवायचं, तर ते आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जर नवीन असेल, चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. तर मग तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या टॉक्सिक लोकांची ओळख कशी पटवायची. तर पहा, काही लोक अशी असतात की त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या अशा काही सवयी असतात की त्या जाणवल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की ही व्यक्ती विषारी आहे. अशा लोकांच्या ज्या वाईट सवयी असतात, ती सर्वात प्रथम सवय म्हणजे अशी लोक तुमचं अवमूल्यन करतात. तुमच्यामध्ये काहीच दम नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही, अशी वाक्य ते तुम्हाला सतत वापरतात. त्यांची दुसरी सवय म्हणजे हे लोक नेहमी स्वतःबद्दल बोलतात. इतरांचं त्यांना ऐकायचं नसतं, इतरांचं ते ऐकूनही घेत नाही. ते स्वतःच मोठेपण करण्यामध्ये स्वतःलाच महात्मा समजतात, स्वतःलाच महत्व देतात. अशा लोकांची तिसरी सवय म्हणजे गॉसिप, चर्चा, वाईट चर्चा करणं. जर कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल किंवा एखाद्या तिराहित व्यक्तीबद्दल तुमच्यासोबत वाईट चर्चा करत असेल, तर लक्षात ठेवा, ती जी व्यक्ती तुमच्यासोबत तिराहित व्यक्ती विषयी चर्चा करते, तर तीच व्यक्ती उद्या जाऊन तुमच्याबद्दलही कुठेतरी वाईट चर्चा करणार आहे. तर अशी ही टॉक्सिक लोक असतात. अशा लोकांच्या या काही सवयी असतात, त्या सवयी नक्कीच ओळखायला शिका. अशा लोकांची चौथी सवय म्हणजे हे लोक इमोशनल मॅनिप्युलेशन करतात, भावनिक खेळ करतात आपल्यासोबत. मी तुझ्यामुळेच खूप दुखावला गेलोय, तुझ्या या कृत्यामुळेच मला खूप त्रास झालाय, असं गिल्ट ते आपल्याला दाखवून देतात, जाणून देतात. असा हा भावनिक खेळ यांना सहजरित्या जमतो. तर मग आता प्रश्न पडतो की अशा लोकांमुळे नेमकं आपलं नुकसान काय होतं. तर अशा लोकांमुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता, स्वतःमध्ये निर्णय घेण्याची भावना कमी होते, सतत गिल्ट, कुठेतरी कमतरतेची किंवा अपराधीपणाची भावना मनामध्ये निर्माण होते. मग अशा वेळी जीवनात आनंदी राहणं कठीण होऊन जातं आणि मग अशा या दुःखाच्या प्रसंगी जीवनामध्ये पुढे जाण्याऐवजी तुम्ही आहे तिथेच अडकून राहता. तर असं हे नुकसान या टॉक्सिक लोकांच्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या आजूबाजूला असल्यामुळे आपलं होतं. आणि या अशा लोकांच्या सहवासामुळे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे आपण आपल्या स्वतःवरच विश्वास ठेवणं कमी करतो. आपल्या स्वतःवरचाच विश्वास कुठेतरी डगमगायला लागतो. तर मग आता या अशा लोकांपासून स्वतःला कसं वाचवायचं, अशा लोकांपासून स्वतःला दूर कसं ठेवायचं, हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया. मग सर्वात प्रथम बाउंड्रीज, सीमा आखा. कोणी कितीही जवळचा असो, कोणीही कितीही जवळचा असो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणी कितीही जवळचा असला तरी त्याच्या वागण्यावर मर्यादा ठेवा. जर ती व्यक्ती आपल्याला कुठेतरी बंधनकारक असेल, बंधन घालत असेल, तर अशा व्यक्तींच्या वागण्याला वेळीच आळा घाला, अशा लोकांना वेळीच रोखा. दुसरा मुद्दा म्हणजे अशा लोकांवर विश्वास अजिबात ठेवू नका. अशा लोकांचं तोंडावर ऐकणं आणि मनातून मात्र ठाम राहणं, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अशा लोकांसाठी ही भावना नेहमी दृढ ठेवा, ही भावना नेहमी निश्चित ठेवा की त्या व्यक्तीने कितीही काहीही गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण मात्र आपल्या मतावर आपल्याला ठाम राहता आलं पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणजे अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवा, स्वतःला मजबूत ठेवा, स्वतःवर काम करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्षित होता. अशा लोकांचा जो काही प्रभाव आहे तुम्हाला जीवनामध्ये ताणतणाव निर्माण करून देण्याचा, तर त्याचा फारसा प्रभाव तुमच्या जीवनावर होणार नाही. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवून स्वतःवर फोकस करा. अशी लोक आपल्याला लक्षात आल्यानंतर अशा लोकांपासून स्वतःला हळूहळू दूर करा. अशा टॉक्सिक लोकांपासून एकदम आपण सहसा दूर होऊ शकत नाही. त्यामुळे
अशा लोकांपासून ठराविक हळूहळू अंतर ठेवून स्वतःला त्यापासून पूर्णपणे विभक्त करा. हा एक छोटस उदाहरण देते. एखाद्या सुवासिक फूल उमलणाऱ्या झाडाजवळ जर आपण सतत राहिलो तर नेहमी तो आपल्याला छानसा सुगंध देणार आहे. पण तेच जर आपण एखाद्या काटेरी झाडाजवळ सतत त्यात आपला सहवास ठेवला तर तो एक ना एक दिवस आपल्याला रक्तबंबाळ केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुमचं आयुष्य देखील हे एक सुंदर बाग आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या सुंदर अशा बागेमध्ये कोणाला ठेवायचं हे आपलं आपण ठरवायचंय. काही लोक फक्त सोबतीला असतात, पण अशा लोकांपासून फक्त मानसिक शांतता ही भंग होते, मानसिक शांतता आपली दुरावली जाते. अशा लोकांपासून वेळेत दूर व्हा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपल्याला समजून घेतात, जे आपल्याला प्रेरणा देतात, आपल्या स्वप्नांना दिशा देतात, आपल्या जीवनांना, आपल्या वाटचालींना योग्य ते मार्गदर्शन करतात, अशा लोकांना नेहमी सोबत ठेवून चला. अशा लोकांच्या संगतीत स्वतःला वाढवा. जर तुमच्याही आयुष्यामध्ये अशा काही टॉक्सिक पीपल, असे काही टॉक्सिक लोक, विषारी लोक असतील तर अशा लोकांपासून आजच स्वतःला दूर करा. अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवा. कारण की मानसिक संतुलन हे कुठच्याही नात्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ असतं. त्याच्यामुळे नातं कुठलंही असो, कितीही जवळचं असो, पण ते जर टॉक्सिक असेल तर अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवता आलं पाहिजे. कारण की मानसिक समाधान हा कुठल्याही नात्यापेक्षा सर्वात उत्तम असा आपल्या जीवनाचा सहवास प्रवास असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा तशा एखाद्या मोटिवेशनल, संवेदनशील किंवा एखाद्या नात्यात सामाजिक प्रश्नाला घेऊन, एखाद्या चर्चेला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.